महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। राज्य सरकार ने कुछ दिन पहले सभी जिलों के पालक मंत्रियों की सूची घोषित कर दी थी। हालांकि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की आदिति तटकरे को रायगढ़ से और भाजपा के गिरीश महाजन को नासिक से नियुक्त किया गया। नासिक से दादा भुसे और रायगढ़ से भरत गोगावले के समर्थकों की नाराजगी के कारण नासिक और रायगढ़ के पालक मंत्री पद पर फैसला एक ही दिन में टल गया। इससे गठबंधन के भीतर विवाद सामने आ गया है। इस पृष्ठभूमि पर मंत्री गिरीश महाजन ने बड़ा बयान दिया है। जब गिरीश महाजन से नासिक और रायगढ़ के पालक मंत्रियों के बीच मतभेद के बारे में पूछा गया तो उन्होंने बड़ा बयान दिया है। गिरीश महाजन ने कहा कि पालक मंत्री पद के बारे में तो भगवान ही जाने, हमारे तो 33 करोड़ भगवान है। रायगढ़ और नासिक पर चर्चा करके इस मुद्दे को सुलझाया जाएगा। त्याबद्दल मी काय सांगणार, देवालाच माहित। आता 33 कोटी देव आहेत आपले। मी देवाला म्हणणारा माणूस आहे, तर बघू काय होतं। तर निश्चित केंद्र शासनाची प्रसाद योजना आहे, त्यातला काही निधी अजून या ठिकाणी येणं बाकी आहे। कामाला सुरुवात झालेली आहे, काही निधी न आल्यामुळे काम अपूर्ण आहे। निश्चित त्या संदर्भामध्ये तात्काळ मी पाठपुरावा करून हा निधी आणण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू। पण कुंभमेळा मंत्री म्हणून मी या ठिकाणी सांगेल की कुठेही निधीची यावेळेला कमी पडणार नाही। देवस्थानाच्या बाबतीमध्ये सरकारचं धोरण आपल्याला माहिती आहे किती फ्लेक्झिबल आहे, किती मोठं आहे। त्यामुळे यावेळेला कुंभमेळ्याच्या वेळी आपल्या ठिकाणची जी कामं आहेत ती आपण पूर्ण करणार आहोत। मग ती मंदिराच्या बाबतीमधली असेल, कुठे रस्त्यांची असेल, कुठे इन्फ्रास्ट्रक्चर असेल, जी कामं असतील ती सगळी आपण या ठिकाणी पूर्ण करण्या संदर्भात आता रचना केलेली आहे। कामाला आता लवकरच सुरुवात होते, कारण वेळ कमी आहे, 2-2.5 वर्ष या ठिकाणी राहिलेले आहेत। आणि या बाबतीमध्ये कुंभमेळ्यामध्ये कुठेही पैसे कमी पडणार नाही, निधी कमी पडणार नाही, अशी ग्वाही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ठिकाणी दिलेली आहे आणि केंद्राच्या वतीने दिली गेलेली आहे। त्यामुळे आता फक्त आपण किती वेगाने काम करतो याला महत्त्व आहे। भाऊ, मागच्या आठवड्यामध्ये मुख्य प्राधान्यक्रम कसा असणार? कशा बाबतीत? कुंभमेळ्याच्या बाबतीमध्ये एक मोठी विस्तृत बैठक मुंबईला देवेंद्रजी होते, मुख्यमंत्री महोदय, शिंदेसाहेबही त्यावेळेला त्या ठिकाणी होते, मी होतो आणि सर्व खात्याचे सचिव, प्रधान सचिव त्यावेळी हजर होते, संबंधित अधिकारी हजर होते, पोलीस प्रशासन हजर होतं, सर्वच अधिकारी। आणि कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये तयारी सुरू करा, कारण आता वेळ कमी आहे। आता उत्तर प्रदेशमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कुंभमेळा होते, पहिल्यांदाच मला वाटतं एवढ्या गर्दी, सगळे रेकॉर्ड तुटत आहेत आणि अतिशय सुंदर व्यवस्था त्यांनी केलेली आहे। ती व्यवस्था बघण्यासाठी सुद्धा आमचं एक मंडळ, म्हणजे मग त्यात अधिकारी आहेत, सगळे वरिष्ठ अधिकारी आहेत, सर्वच प्रशासनाचे सर्व अधिकारी, सर्व खात्याचे आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत। तिथे काय काय केलेलं आहे आणि आपल्याला काय करता येईल, तिथले वेंडर जे आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत आणि जे चांगलं काय जे असेल त्या ठिकाणचं ते या ठिकाणी महाराष्ट्रात नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या निमित्ताने आम्ही करणार आहोत। त्यासाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत। इंफ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत रिंग रोड आहे। नासिक के पालक मंत्री को लेकर कार्यकर्ताओं में असंतोष है। मांग है कि नासिक के लिए एक पालक मंत्री होना चाहिए। इस नाराजगी के कारण पालक मंत्री का पद ही निलंबित कर दिया गया है। पालक मंत्री गिरीश महाजन द्वारा सब कुछ भगवान पर छोड़ देने की बात कहने पर आश्चर्य व्यक्त किया जा रहा है। महाराष्ट्र बुलेटिन के लिए अतुल पवार, नासिक। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।